छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टिक आणि संतुलित आहार मिळावा यासाठी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद आणि अन्न औषध प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। छत्रपती संभाजीनगर येथील पदमपुरा परिसरातील राज्य आंग्ल भाषा येथे 25 ऑगस्ट रोजी ही जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली। जिल्ह्यातील शासकीय अनुदानिता आणि विना अनुदानिता शाळासह पूर्व प्राथमिक ते माध्यमिक शाळा, निवासी शाळा आणि वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टिक आणि संतुलित अन्न मिळावे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांची नोंदणी, जंक फूडवर निर्बंध, शाळेच्या परिसरात आणि 50 मीटरच्या अंतरावर अशा खाद्यपदार्थांची विक्री, वितरण व जाहिरात करण्यास मनाई, तसेच अन्न सुरक्षा दर्शक फलक आणि पोषण विषयक मार्गदर्शन तत्वांची अंमलबजावणी याबाबत उपस्थितांनी माहिती देण्यात आली। अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक संचालक दयानंद पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित अन्न आणि स्वच्छ, पौष्टिक व संतुलित आहार सुनिश्चित करण्यासाठी अन्न सुरक्षा मानकांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM, शिक्षण अधिकारी प्राथमिक संघरत्न सरोदे आणि शिक्षण अधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर यांनीही मार्गदर्शन केले। कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी गीता तांदळे, उपशिक्षण अधिकारी संतोष गोरे आणि लेखा अधिकारी PM पोषण यांनी परिश्रम घेतले।